देवीचे पाचवे रूप स्कंदमातेची पौराणिक कथा। नवरात्रीचा पाचवा दिवस देवी दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमातेला समर्पित आहे। भगवान स्कंदकुमार म्हणजे कार्तिकेयची आई असल्याने दुर्गेच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते। भगवान स्कंद आपल्या आईच्या मांडीवर बालकाच्या रूपात विराजमान आहेत। देवी स्कंदमातेला 4 हात आहेत। एका हातात ती कार्तिकेयाला बाळाच्या रूपात घेऊन जाते। तिच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हातात ती कमळ घेते आणि चौथ्या हाताने ती तिच्या भक्तांना आशीर्वाद देते। स्कंदमाता सिंहावर स्वार होते आणि ती कमळावर बसते। स्कंदमाता ही एका शक्तिशाली देवाची शक्तिशाली माता आहे असे मानले जाते आणि म्हणून नवरात्रीच्या 5व्या दिवशी तिची पूजा केली जाते। चला तर जाणून घेऊया स्कंदमातेची पौराणिक कथा। पौराणिक कथेनुसार एकेकाळी तारकासूर नावाचा एक राक्षस होता। त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते। त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाने त्याला वरदान मागायला सांगितले। त्यानुसार तारकासुराने ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मागितले। पण ब्रह्माजींनी तारकासुराला समजावून सांगितले की जो जन्माला येतो त्याचा मृत्यू होतो हा निसर्गाचा नियम आहे। त्यामुळे अमरत्वाचे वरदान देण्यास ब्रह्माजींनी नकार दिला। यावर तारकासुराने भगवान शिवच्या पुत्राच्या हातून मृत्यूचे वरदान मागितले, कारण त्याला वाटत होते की शिव तपस्वी आहेत आणि ते कधीही लग्न करणार नाहीत। अशा स्थितीत त्याला मुलगा होणार नाही आणि तो मरणार नाही। तारकासुराने मागितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने तारकासुराला हे वरदान दिले। वरदान मिळाल्यानंतर तारकासुराने सर्वत्र अत्याचार सुरू केला। तारकासुराच्या अत्याचाराने त्रस्त सर्व देवी देवतांनी देवांचे देव महादेव यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला। या ठिकाणी देवी देवतांनी तारकासुराच्या अन्यायापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी महादेवाला साकडे घातले। देवांची व्यथा लक्षात घेत शिवने म्हणजे महादेवाने माता पार्वतीशी विवाह केला। त्यानंतर कार्तिकेयाचा जन्म झाला। कार्तिकेयने मोठे झाल्यावर तारकासूर राक्षसाचा वध केला। कार्तिकेयजींना स्कंद असेही म्हणतात। त्यामुळे स्कंद म्हणजे कार्तिकेयची माता असल्यामुळे देवी दुर्गेच्या या रूपाला स्कंदमाता असे संबोधले जाते। अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।